नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये, माझ्या चॅनलमध्ये. ही आहे माझ्या मावशीची लहान मुलगी, ती बाय करताना. आणि मी कॉलेजला चाललो आहे. आणि कॉलेजनंतर मी इथं येऊन क्लासमध्ये बसलो, एकटाच होतो, कोणीच आले नव्हते. सर्वात पहिला मीच आलो. त्यानंतर रितेश आला, आमचं सायकॉलॉजीचं लेक्चर होतं. त्यानंतर मग घरी जाऊन कामावरती निघालो तयारी करून. कामावर जाताना रस्त्यातला नजारा बघा तुम्ही, बाजूला इतकं मोठं जंगल, खूप भारी होतं. रस्त्याने जाताना जंगल बघत जाणं म्हणजे खूप चांगली गोष्ट वाटते. खूप भारी वाटतं जंगल बघायला. आणि मेन म्हणजे या रस्त्यावरती गाड्या येत असतात, एखाद्याला लिफ्ट पण मागू शकतो आपण. पण चालत जायला जेवढी मजा येते तेवढी लिफ्ट मागून गाडीवर जायला नाही. आलो मी कामावर आल्याच आपलं कम्प्युटरचं काम, अकाउंटिंगचं, हे बाहेरचा व्ह्यू सगळा, आणि आपलं स्कॅनिंगचं काम चालू. काम करता करता रोहित बसेल होता. रोहितला बोललो, चल एक कॉन्टेंट बनवून घेऊया आपला. मग घरी निघालो. संध्याकाळी रस्त्यावर जात असताना खूप मजा येत होती. देवी बसायला, देवीचं गाणे चालू असताना पण खूप भारी वाटतात. देवीचे नवरात्र 9 दिवस खूप भारी असतात. गरबा ते भारी मजा आली. नंतर मग चालता एक ऑटो भेटली, पण ते ऑटोवाले बोलले नाही, त्यामुळं मग आपलं चालतच गेलो. पण चालताना खूप काही नवीन गोष्टी बघायला भेटतात रोडवर म्हणा. पण आपलं असंच सहज ब्लॉग बनवत जायचं. मग एक ऑटो भेटली, ऑटोवर गेलो, आपल्या जागेवरती सोडा. ऑटो जात असताना भारी हवा लागत होती, व्ह्यू पण खूप भारी. तर असंच बसल्या फक्त आता घर कधी येतं त्याची वाट बघत मग एकदाच जवळ आलो घराच्या. आपलं रस्त्यात चालणं खूप आवडणं असं वाटतं मला, कारण चालताना जेवढं मजा येते तेवढं कोणत्या गाडीवर नाही येत. आपलं चालताना खूप काही म्हणजे मनात विचार असतात, पण ते विचार आपल्याला बाजूला ठेवल्या जातात, कारण आपण रोडवर चालत असताना आपल्याला खूप काही नवीन बघायला भेटतं. आणि हे अंकलसोबत गाडीवर घरी जात असताना मेन म्हणजे बाजूला जंगल आणि रात्रीचं एक बी लाईट नसल्यामुळं अंकल आले घ्यायला. आणि मग एकदाच आलं घरजवळ पोचलो. मग घरी पोचलो. मग अनुजानी बाय केलं सर्वांना, मी पण बाय करतो. आजचा ब्लॉग इथंच संपवतो. तुम्हाला कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.